नमस्कार श्रोते हो. आपण ऐकत आहोत साने गुरुजी यांची सुंदर पत्रे. आज आपण साने गुरुजींचं पुढलं पत्र बघणार आहोत. ची प्रिय सुधास, सप्रेम आशीर्वाद. मागचे पत्र तुला आवडले. अशीच मोठी मोठी पत्रे लिहित जा म्हणतेस. तुला त्याने आनंद होत असेल तर लिहित जाईन. दुसरा काही आनंद देता येत नसेल तर निदान एवढा तरी द्यावा. या आठवड्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे शालांत परीक्षेचा निकाल. विमली पास झाली, परंतु लिली, बंड्या यांना अपयश आले. परीक्षेचा केवढा बोजा आपल्या शिरावर असतो. परीक्षा घेणे हे मला रानटी वाटू लागले आहे. 3 मुलांनी 3 प्रकारे आत्महत्या केल्या. काय वाटले असेल आईबापांना? मुलांची वृत्ती प्रवृत्ती पाहून आम्ही शिकवित नाही. सारे विषय सर्वांच्या डोक्यावर. परवा महर्षी सेनापती आले. ते म्हणाले, परीक्षेचा निकाल लावताना येथे बोल नाही शिष्यासी, हे तो अवघे गुरुपाशी, असे समर्थांचे चरण आधी वर घालावेत. मुलगा नापास होतो याचा दोष गुरुकडे, आईबापांकडे. मुलगा रोज शाळेत जातो तरी नापास कसा होतो? काही विषय त्याला येतच नसतील तर त्यातही त्यानं पास झालं पाहिजे असं म्हणणं हा गुरुचा व पालकांचा दोष नाही का? मुलांना 100-200 प्रश्न विचारावे, त्यानंतर त्यांनी 50-1 प्रश्नांची उत्तर दिली की पास करावं. सेनापती पुढे म्हणाले, आमच्या नातलगाचा एक मुलगा होता. त्याला शाळेत काही यायचं नाही. तो शाळेत म्हणून जायचा, परंतु दुसरीकडेच कुठे बसायचा. शेवटी मी त्याला शाळेतून काढलं, शिंप्याकडे ठेवलं. तेथे जमेना. असं करता करता बालोद्यान प्रेसमध्ये ठेवलं. त्याचं अक्षर चांगलं होतं. ड्रॉइंग येईल वाटे आणि तो पुढे तिथे हुशार झाला. नागपूरला आज तो 150 रुपये मिळवतो. त्या मुलाला दगड म्हणत. तो मुलगा दगड की जे त्यांना येत नव्हतं, येणं शक्य नव्हते, ते त्याच्यावर लादू पाहणारे आम्ही पालक आणि शिक्षक दगड. सुधाताई, या परीक्षेच्या निमित्ताने कितीतरी विचार मनात येतात. मुलांचा कोंडमारा कधी थांबेल? आईबापही परीक्षेचा बाऊ करतात. गंभीर वातावरण करतात. मुलगी नापास झाली तर आईबापांनी म्हणावे, ये लिहिले, अगं नापास तर नापास, पुढील वर्षी पास हो. ये, आपण खेळू ये. परीक्षा म्हणजे का आयुष्य? अगं, असे प्रसंग हसत खेळत घ्यायला शिकणे ही खरी परीक्षा. जीवन ही निराळी वस्तू आहे. ये बाळ, या परीक्षा कृत्रिम असतात. जेथे पद्धतीतच सदोष तेथे तुझा काय दोष? ये, वाईट नको वाटून घेऊ, हस बघू. आईबापांनी असे मोकळे वातावरण निर्माण करावे, परंतु तेही गंभीर चेहरे करून बसतात. म्हणून परीक्षा या शब्दाचा मला तिटकारा आला आहे. परवा माझा एक तरुण मित्र नारायण इंटरमध्ये नापास झाला. तो म्हणाला, मी नापास झालो म्हणून पेढे वाटतो. त्याला थोडे वाईट वाटले असेल, परंतु किती आनंदाने त्याने स्वतःचा नापास निकाल ऐकला. कारण तो जीवनाच्या परीक्षेत पास होता. किती काम करी, अनेकांच्या उपयोगी पडे. तुला सोपानदेव माहीत आहे ना, काव्यगायन करणारे? त्यांचा मुलगा मधू नाशिकला नापास झाला तर घरी हसत आला व म्हणाला, नापास झालो, पुढील वर्षी नवीन पुस्तकं घ्यायला नकोत. आणि शरद यंदा 7वीला बसला नाही. मी पास झालो तर आम्ही एकाच वर्गात झालो असतो. मोठ्या भावाला ते लाजीरवाणं, मी नापास झालो, बरं झालं नाही का? सोपानदेव ती हकीकत सांगून मला म्हणाले, त्याचं नापास होणं दूरच राहिलं, आम्हाला त्याच्या बोलण्याने इतकं हसू आलं की आवरेना. अशी खिलाडू वृत्ती हवी. याचा अर्थ अभ्यास करू नये असा नव्हे, परंतु परीक्षा मुलांच्या मानगुटीस बसवू नये. मुलींना तर काही सर्वांना नोकऱ्या करायच्या नसतात. रेशनिंगमध्ये किती जणांना नोकऱ्या मिळणार? परंतु मुलीही परीक्षेच्या भयाने निसत्व निअशक्त होत असतात. जे त्यांचे वाढण्याचे वय तेच त्यांना खुरटवणारे होते. किती चमत्कारिक आणि कृत्रिम आहे हे सारे. ज्या मुलामुलींना जे येईल तेच त्यांना शिकवले जाईल असे कधी बरे होईल? सुधा, परवा मी पावसातूनच जात होतो. ज्येष्ठाचा हा महिना.
मृग लागले होते. दशहराचे दिवस संपले होते. ज्येष्ठाच्या पहिल्या 10 दिवसांना दशहराचे दिवस म्हणतात. गंगापूरचे हे दिवस वाईला या 10 दिवसांत गंगेचा उत्सव असतो. दशहरातील 10 दिवस गंगेच्या महिम्यावर प्रवचने होतात. आपण सर्वच नद्यांना गंगा म्हणतो, परंतु हिमालयातून जन्मलेली, हरिद्वार, प्रयाग, काशी करीत चाललेली ती खरी गंगा, भागीरथाने आणलेली, जिच्या तीरी ऋषीमुनी तप करीत झाले, राजे राज्य भिरकावून राहते झाले, ती गंगा. अनेकांनी तिच्यावर स्तोत्रे लिहिली. वाल्मिकीने लिहिले, शंकराचार्यांनी लिहिले, बंगालमधील मुसलमान कवींनीही गंगेवर स्तोत्रे लिहिलेली आहेत. परंतु सर्वात प्रसिद्ध स्तोत्र म्हणजे जगन्नाथ पंडितांनी गंगा लहरी किंवा पियुष लहरी हे स्तोत्र. लहानपणी हे स्तोत्र मी पाठ केले होते. किती सुंदर शब्दरचना. मी सुट्टीत आलो तर मी तुला शिकवीन. संस्कृत मोठी सुंदर भाषा आहे. हे जगन्नाथ पंडित अकबर, शहाजहान यांच्या काळातील जरा लहरी होते. एकदा अकबराजवळ ते बुद्धिबळ खेळत होते. अकबराच्या राजपूत पत्नीपासून झालेली मुलगी पाणी घेऊन आली. अकबर म्हणाला, हिच्यावर कविता करा. लगेच जगन्नाथाने केली. अकबर म्हणाला, मागणं मागा. जगन्नाथ म्हणाला, ही मुलगी मला द्या. आणि जगन्नाथाने त्या मुलीशी विवाह केला. एकदा वादविवादात त्याने इस्लामी मौलवींचा पराजय केला होता. परंतु असा हा थोर कवी पंडित भ्रष्ट ठरला. मुसलमानांच्या मुलीजवळ लग्न करतो म्हणून त्यांच्यावर बहिष्कार पडला. एकट्या जगन्नाथाला प्रायश्चित्त देऊन पुन्हा हिंदू धर्मात घ्यायला धर्ममार्तंड तयार होते. तो म्हणायचा, आम्हा दोघांना घ्या. आणि शेवटी जगन्नाथ पत्नीसह गंगेच्या तीरावर तंबू ठोकून राहता झाला. काशी क्षेत्री धर्ममार्तंडांच्या नाकावर टिचून राहिला. याच सुमारास दक्षिणेकडेच एक पंडित काशीला आले होते. अप्पय्या दीक्षित त्यांचे नाव. त्यांच्या व्याकरण ग्रंथावर जगन्नाथाने कठोर टीका केलेली. महिषी पुत्रः अय्यम ग्रंथकारः लंबकर्णः, हा ग्रंथकार हेला आहे, गाढव आहे, असे जगन्नाथांनी म्हटलेले. अप्पय्या दीक्षित पहाटे गंगेचे स्नान करून जात होते. तंबूत जगन्नाथ राहतात कोणी म्हटले. तेव्हा तंबूच्या दारात उभे राहून अप्पय्यांनी पुढील चरण म्हटला की निशंक शेष शेषे वयसहा समागतो मृत्यू. अरे, मृत्यू जवळ आला, निशंकपणे झोपतोस काय? चरण ऐकून जगन्नाथांनी पडल्या पडल्या पाहिले. तेव्हा अप्पय्या पुढच्या चरणात म्हणाले, अथवा सुखम शयिथा निकटे जागरत जान्हवी जननी. झोप बेटा झोप, जवळ गंगामाता जागी असल्यावर तुला कसली चिंता. असे म्हणतात की या चरणाचा जगन्नाथांवर अपार परिणाम झाला. त्यांना हिंदू धर्मीयांनी बहिष्कृत केले होते. मुसलमानांत मान नव्हता. जगन्नाथ गंगेच्या घाटावर बसून गंगालहरी स्तोत्र म्हणू लागले. गंगा एक एक श्लोक ऐकून पायरीवर येई. स्तोत्र पुढे चाले. गंगा जगन्नाथांना घ्यायला आली. जगन्नाथ म्हणाला, आई, तूही आम्हा दोघांना नाही का घेत? गंगेने शेवटी दोघांना जवळ घेतले. अशी दंतकथा. जगन्नाथ व त्यांची पत्नी लवंगिका यांनी का गंगेत जीव दिले प्रभू जाणे. परंतु ते गंगालहरी स्तोत्र अनुपम आहे. एक एक श्लोक वाचून हृदयातील भाव गंगेला खरेच भरते येते. सुधाताई, तू संस्कृतचा अभ्यास कर. गांधीजी म्हणायचे, संस्कृत यायला हवं. जगन्नाथ पंडित संस्कृत भाषेचे प्रभू होते. ते एके ठिकाणी म्हणतात, वाचा माचार्यताया पदम नु भवितुम कोस्ती धन्यो मदन्यः. वाणीचे आचार्यपद मिळवायला माझ्याहून श्रेष्ठ पुरुष कोण आहे? त्यांनी रसगंगाधर म्हणून साहित्यशास्त्रावर मोठा ग्रंथ लिहिला. त्यात उपमा, रूपक वगैरेंची उदाहरणे देताना दुसऱ्यांचे श्लोक त्यांनी घेतले नाहीत. ते अभिमानाने म्हणत, किम सेव्यते सुमनसा मनसापि गंधा कस्तुरिका जनन शक्तिभृता मृगेन. कस्तुरी प्रसवण्याची ज्याची शक्ती, तो कस्तुरी मृग फुलांच्या गंधाची मनात तरी कशाला इच्छा करेल. असे हे जगन्नाथ. त्यांचे चरित्र मला फार आवडते. त्यांच्या कवितांचे एक काळी मला वेड असे. या ज्येष्ठ महिन्याच्या दशहरात जगन्नाथाच्या गंगालहरीवर 10 दिवस कोठे प्रवचन करतात. भारतीय संस्कृती म्हणजे गंगा संस्कृती. गंगेसारखी वाणी
गंगेसारखे निर्मळ जीवन. तुकाराम महाराज म्हणतात, चित्त जैसे गंगा जळ. भारतीय संस्कृतीत गंगेचा अपार महिमा. गंगेने हिंदी हृदय जोडले आहे. मनुष्य कोठेही असो, मरताना तोंडात गंगा घालतात. घरोघर गंगेची लोटी लावून ठेवलेली. असे हे प्रेम अन्यत्र आढळणार नाही. सुधाताई, दशहार संपला आणि वटपौर्णिमा आली. सावित्रीचा दिवस. सत्यवान सावित्रीची कथा तुला माहीतच आहे. मृत्यूदेवाजवळही चर्चा करणारी सावित्री. ज्याला वरायचे तो पती अल्पायुष्य आहे असे कळले तरीही त्याला वरणारी. पती वनात राहणारा, त्याच्याबरोबर वनात राहणारी. सावित्रीचा अपार महिमा. आणि पतीचे प्राण परत घेऊन ती येते. पतीचे प्राण मागण्याच्या आधीही सासऱ्याचे डोळे मागते, त्याला राज्य मागते आणि मग स्वतःचे सौभाग्य. केवढी उदात्तता. आणि महाभारतात वर्णन आहे. पौर्णिमा होती तरी रानात नीट उजेड पडला नव्हता, परंतु रानात वनवे पेटले होते. त्याच्या उजेडात ती पतीचा हात धरून येत आहे. त्या सावित्रीच्या व्रताचा दिवस. तू श्यामच्या आईत पहिल्याच प्रसंगात वटपौर्णिमेचा प्रसंग वाचला असशील. वटपौर्णिमेला परवा पाऊस होता, तरी सुवासिनी वडावर जात होत्या. आंबे गरे वडाला ठेवायला जात होत्या. ज्यांना वडावर जावत नव्हते त्यांनी घरीच वडाची डहाळी आणून पूजा केली. एक मित्र म्हणाला, मुंबईस बायका वडावर जातानाही पायात चपला घालून जातात. मी म्हटले, त्या चपलाही सोवळ्यातील असतील. पुण्याला भटजी कद नेसून हातात दर्भ घेऊन सायकलवरून नाही जात. आणि बाह्य गोष्टींना महत्त्व नको, मनात भाव असो म्हणजे झाले. सुधाताई, मुरगाचा पाऊस चांगलाच पडत आहे. भाताचे रोप उगवले आहे. हिरवे हिरवे तरवे सर्वत्र दिसत आहेत. आणि हे हिरवे गवतही सर्वत्र उगवले आहे. गाई म्हशींना चरायला झाले. पाऊस पडत असला म्हणजे गाय मान वाकडी करते. पाऊस लागू नये तिला वाटते, परंतु म्हशीला अपार आनंद होतो. मोराला खूप आनंद होतो म्हणतात. आकाशात मेघांचे मृदुंग वाजत असावेत, पाऊस पडत असावा आणि मोर पिसारा उभारून नाचू लागतो. उज्जयिनीच्या क्षिप्रा नदीच्या तीरावर पावसात मोराला नाचताना मी पाहिले आहे. ते दृश्य मी कधी विसरणार नाही. रोमांचकारी दृश्य. जांभळे, करवंदे, अळू यांना आता कोणी हात लावणार नाही. पाणी आत मुरले तर ही फळे वाटतात. शेजारी सर्वांनी मळ्यातून भाज्यांचे बी घातले आहे. आपल्या शेजारच्या मोरूने अंगणात भेंडी लावली आहे. गुरांच्या गोठ्याजवळ भोपळीचे बी घातले आहे. काकडी, पडवळ, दोडके, सहस्त्रफळ सर्वांचे बी घातले आहे. उगवले अंकुर की वेल जायला शिरी लावावी लागते, मग मांडव हवा. या सर्वांना शेणखत घालायला हवे, खतपट हवी. खतपटीशिवाय सारे फुकट. मी 4 दिवसांपूर्वी बाबूकडे गेलो होतो. तुळशीच्या अंगणात आजी होती. तुळशीवर मडके होते. उन्हाळ्यात तुळशीला गार वाटावे म्हणून मडक्याला बारीक भोक पाडून सतत धार ठेवतात. त्याला गळती म्हणतात. आजी, पाऊस सुरू झाला, आता हे मडकं कशाला? मी म्हटले. अरे, काढायचं राहिलं. हसायला काय झालं? मी काढू? काढ. मी गेलो मडके काढायला तर ते फुटले. मला वाईट वाटले. फुटू दे हो, मडकेच ते, आजी म्हणाली. प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करायला हवी. धसमुसळेपणाने कामे बिघडतात. परंतु उन्हाळ्यात तुळसादेवीला गार वाटावे म्हणून गळती लावण्यात केवढी थोर भावना. आता रात्र झाली. आकाश ढगांनी भरून गेले आहे. गारगार वाटत आहे. शेजारच्या घरी गणा चिली मोडीत आहे आणि मी येथे ओटीवर घोंगडी पांघरून बसलो आहे. पाऊस पडू लागला म्हणजे माझे हृदय उचंबळते. मी येथे आहे, परंतु तुम्हा सर्वांच्या आठवणी करीत आहे. शेकडो मित्रांच्या आठवणी करीत आहे. तिकडे श्री पाटण्याला आहे. तिकडे पाऊस असेल का? त्याचीही आठवण येत आहे. कितीकांच्या सांगू? तुला खोकला झाला होता. गरम बंडी घाल आणि तेथे समोर समुद्रवारा असेल. अरुणासही जपा, तिला गोडसा पापा. इतर सर्वांस सप्रेम प्रणाम. माधवही पास झाला. असो, पुरे आता. गुरंगुटी करून झोपता. तुझा अण्णा.
ताजा कलम. सुधा, तुला हव्यात फुलांच्या कथा. तगरीला खूप फुले येतात. तगरीचे फूल मोगऱ्याहून मोठे, परंतु वास नाही. तगरीचे फूल मला फारसे आवडत नाही, परंतु हिरव्या हिरव्या पानांमध्ये दिसते किती सुंदर. तगर, मोगरा किती स्वच्छ, पांढरी, शुभ्र असतात नाही ही फुले. काळ्या तांबड्या मातीतून एवढे धवलत्व कोठून आणतात. सृष्टीची गंमत. आणि रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चिंचा, त्यांनाही लवकरच फुले येतील आता. बिट्टीकर्णाला तर 12ही महिने फुले असतात. मला बिट्टीकर्णाचे फूल आवडते. मंद मधुर वास असतो नाही. आणि त्या झाडांवर नेहमी मुंग्या. तू फुलांची प्रेमी, तुला सारे माहीतच आहे. तू आपल्या ड्रॉइंगच्या वहीत एकदा बिट्टीकर्णाचेच फूल रंगवले होतेस, मला आठवण आहे. पुरे आता. साधना, 18 जून 1949. आज इथेच थांबू. पुढील पत्र पुढल्या भागात. तोवर हॅपी लिसनिंग.